गेल्या काही दिवसांपासून राहुल सोलापूरकर हे नाव राज्यभर चर्चेत आहे। व्यवसायाने अभिनेता असलेले सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने शिवप्रेमींसह अवघ्या राज्यातील जनतेत संतापाची लाट उसळली आहे। राहुल सोलापूरकर यांच्यावर सामाजिक, ऐतिहासिक, मनोरंजन आणि राजकीय क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागली आहे। यानंतर त्यांनी माफी देखील मागितली। अखेर त्यांनी भांडारकर प्राच्यविद्या संस्थेतील विश्वस्त पदाचा राजीनामा देत स्वतःची सुटका करून घेतली। असं असलं तरी राहुल सोलापूरकर यांच्यावर अजूनही टीका होत आहे। या वादात आता आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहणाऱ्या कालीचरण महाराजांनी उडी घेतली आहे। त्यांनी चक्क राहुल सोलापूरकर यांचं मुंडकं छाटण्याची भाषा केली आहे। कालीचरण महाराज नेमकं काय म्हणाले, तसंच त्यांनी आजवर कोणकोणती वादग्रस्त वक्तव्य केली आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। नमस्कार, मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। कालीचरण महाराज यांनी केलेलं वादग्रस्त विधान जाणून घेण्यासाठी आपण राहुल सोलापूरकर नेमकं काय म्हणाले ते आधी जाणून घेऊया। एका मुलाखतीत इतिहास आणि रंजकता यावर भाष्य करत असताना सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रेतून सुटका या विषयावर नको ते भाष्य केल्याने शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे। शिवराय हे लाच देऊन आग्र्याहून सुटले होते असं सोलापूरकर म्हणाले। बरं, एवढ्यावरच ते थांबलेले नाही तर पेटारे बिटारे असं काही नव्हतं। छत्रपती शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्र्याहून सुटले, त्यासाठी त्यांनी किती हुंडी वटवल्या याचे देखील आपल्याकडे पुरावे आहेत असं ते म्हणाले। शिवाजी महाराजांनी औरंगजेबाचे वजीर आणि त्यांच्या बायकोला लाच दिल्याचे पुरावे इतिहासात आहे असं ते म्हणाले। इतिहास गोष्टी रूपात सांगायच्या झाल्यास त्याला रंजक करावं लागतं असं सोलापूरकर यांनी बोलून दाखवलं। सोलापूरकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली। राहुल सोलापूरकर यांनी आपण केलेल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली, मात्र त्यावरूनही वेगळा वाद निर्माण झाला। आपण उदाहरण देताना लाच शब्द वापरण्याची चूक झाली असं सोलापूरकर म्हणाले। त्यावरून त्यांच्यावर आणखीनच टीका होऊ लागली। छत्रपती उदयनराजे भोसले यांनी यावर तीव्र शब्दात निषेध नोंदवला। राहुल सोलापूरकर ही औरंगजेबाची औलाद आहे, त्याला गोळ्या घातल्या पाहिजे, तो दिसेल तिथे त्याला ठोका असा आदेशच उदयनराजे यांनी दिला। तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही सोलापूरकर यांना चांगलंच धारेवर धरलं। हिरकणी झालीच नव्हती, छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून लाच देऊन निघाले असं इतिहासाचं विकृतीकरण करणारा राहुल सोलापूरकर कोण महामूर्ख। हा मूर्ख माणूस सध्या महाराष्ट्रात इतिहासाचे डोस पाचतोय अशा तिखट शब्दात आव्हाड यांनी राहुल सोलापूरकर यांच्यावर टीका केली। हा वाद शांत होत नाही तोवर आता स्वतः आपल्या वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेले कालीचरण महाराज यांनी यावर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे। कालीचरण महाराज नेमकं काय म्हणाले ते आपण पाहूया। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज तसंच ज्या महापुरुषांनी हिंदुत्वाचं रक्षण केलं त्यांचा अपमान करणाऱ्या लोकांची मुंडकी छाटली पाहिजे। एवढंच नाही तर त्यांच्या मुंडक्यांची माळ काली मातेला घातली पाहिजे असं कालीचरण महाराज म्हणाले। हिंदूंच्या महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना हाच दंड व्हायला हवा। खास करून ज्या लोकांना आत्महत्या करायची हौस आली आहे त्यांनी स्वतःची मुंडकी उतरवावी आणि जीव द्यावा, त्यातच हिंदूंचं कल्याण आहे असं कालीचरण महाराज म्हणाले। छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त वक्तव्य केल्याने किंवा महाराजांचा अपमान झाल्याने शिवभक्तांना तसंच महाराष्ट्रातील जनतेला राग अनावर होणं किंवा संतापाच्या भरात प्रतिक्रिया देणं हे स्वाभाविक आलंच। आपण हे समजू शकतो, मात्र कालीचरण यांचं हे काही पहिलं वक्तव्य नाही। त्यांनी अनेक बाबतीत वादग्रस्त विधान केली आहेत। त्यांच्या अनेक विधानांवर वाद निर्माण झालेला असतो। काही दिवसांपूर्वी रामगिरी महाराजांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता। यावेळी मुस्लिम समाजाकडून रामगिरींच्या अटकेची मागणी केली जात होती। काही हिंदू संघटनांकडून यावेळी रामगिरींवरील गुन्हे मागे घेण्यासाठी मोर्चा काढला होता। श्रीरामपूरमध्ये असाच एक मोर्चा काढण्यात आला होता। यावेळी बोलताना कालीचरण यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। गांधीजींनी दिलेला अहिंसा परमो धर्म हा मंत्र अत्यंत भंपक आहे, तो 500% चुकीचा आहे असं कालीचरण यांनी म्हटलं होतं। हिंसेशिवाय भूलोकावरील भार हलका होणं शक्य नाही असंही कालीचरण यांनी म्हटलं होतं। 2021 साली झालेल्या एका धर्म संसदेतही
कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. भारत पाकिस्तान फाळणीबद्दल बोलताना त्यांनी नथुराम गोडसेंचं कौतुक केलं होतं. गांधीजी हे महात्मा नसून गोडसे खरे महात्मा आहे असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. यावेळी या धर्मसंसदेत अनेकांनी कालीचरण यांच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवला होता. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.